नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी ज्या परीक्षेसाठी विचारलेल्या असतात त्यातील महत्त्वाच्या ज्या परीक्षेला 100% येऊ शकतात अशा चालू घडामोडींचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यात पण अभ्यासपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत। अंडर 19 महिला विश्वचषक 2025 ची माहिती बघतोय आपण। याच्यामध्ये विजेता संघ आहे भारत, उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका। तर हा जो अंतिम सामना होता तो ज्या स्टेडियम मध्ये झालेला त्या स्टेडियमचं नाव होतं बायोमास ओव्हल स्टेडियम आणि हे स्टेडियम क्वालालंपूर येथे आहे आणि क्वालालंपूर मलेशियामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं। अंतिम सामना 2 फेब्रुवारी 2025 ला झालेला होता आणि या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्सने भारताने विजय मिळवला आणि महिला विश्वचषकावर नाव कोरलेलं आहे। तर या विश्वचषकामध्ये भारताची कर्णधार निकी प्रसाद तर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार कायला रेनिक ही होती। या स्पर्धेमध्ये समाविष्ट एकूण संघ 16 आहेत। तर सर्वाधिक धावा गोंगाडी त्रिशा हिने 425 धावा मिळवून सर्वाधिक धावा मिळवण्याचा विक्रम केलेला आहे हिने आणि ही भारताची खेळाडू आहे। तसेच सर्वाधिक विकेट्स वैष्णवी शर्मा या भारताच्या खेळाडूने केलेला आहे, एकूण 17 विकेट्स तिने घेतलेले आहेत। तर सामनावीर व मालिकावीर हाही किताब गोंगाडी मिश्रा हिला मिळालेला आहे। ही मूळची तेलंगणा राज्याशी संबंधित आहे। पुढील विश्वचषक 2027 मध्ये बांगलादेश आणि नेपाळ या 2 देशांमध्ये होणार आहे। तर या आधीचा विश्वचषकही म्हणजे अंडर 19 महिला विश्वचषक 2023 चा जो विश्वचषक आहे तोही भारताने जिंकलेला होता। त्यामुळे सलग दुसऱ्या वेळेला भारताने हा विश्वचषक जिंकलेला आहे आणि पुढील विश्वचषक 2027 ला होणार आहे, हेही लक्षात ठेवा। या महत्त्वाच्या चालू घडामोडीचा आपण असाच वारंवार आढावा घेणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।